नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम पी एस सीची ग्रुप बी म्हणजेच कंबाईन एक्झाम जी 4 जानेवारीला होणार आहे, त्याच्यासाठी 4 जानेवारी 2026 साठी जे काही स्ट्रॅटेजी किंवा अंतिम प्रहार ज्याला आपण म्हणतो, ती स्ट्रॅटेजी कसे असायला पाहिजे. तर आता बघा, हे जे आपल्यासाठी उरलेले आहे शेवटचे 2 निर्णायक आठवडे आहेत, काय करावे म्हणजे जे आता आपल्याजवळ 2 आठवडे उरले ना, त्याच्यात नाही ते निर्णायक आहेत. साधे आठवडे आहेत का? तर नाही, निर्णायक आहेत, कारण की तिथं खरा टर्निंग पॉईंट आहे आपला. तर काय करावे, डूज अँड डोंट्स म्हणजे आणि काय करू नये, यासाठी आपल्याला पहिले बघू आपण की नेमकं काय करायला पाहिजे, किंवा पहिले आपण काय करायला पाहिजे यापेक्षा काय न करायला पाहिजे हे समजणं फार महत्वाचं असते स्पर्धा परीक्षेत. त्याच्यामुळे मी पहिले काय करायला पाहिजेच्या ऐवजी काय करू नये याच्यावर पहिले घेऊ, नंतर काय करायला पाहिजे ते बघू आपण. आता बघा, मी पहिला वाक्य लिहिलं की पहिला नियम, नवीन काही वाचू नये. म्हणजे काय होते की बऱ्याचदा नवीन वाचण्यात काही फायदा नसते, कारण की जे आहे तेच रिवाईज करणं, आणि नवीन जर वाचलं तर ते लक्षात सुद्धा राहत नाही आता, आणि कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे या जे 2 आठवड्यात आहे नवीन काही वाचायचं नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे की निगेटिव्ह मित्रासोबत या काळात वेळ घालू नये आणि त्यांना फोन करू नये. आता निगेटिव्ह मित्राच्या कॉन्टॅक्टमध्येच जायचं नाही, कारण की काय होते, ज्या वातावरणात आपण ज्या लोकांच्या सानिध्यात कॉन्टॅक्टमध्ये राहतो त्याचा आपल्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होत असतो. त्याच्यामुळे या जे 2 आठवड्याच्या काळात आहे अशा मित्राच्या जवळपास दुरूनच त्याला हाय हाय बाय सुद्धा करायचं नाही. उलट रस्ता बदलवला तरी चालते, त्याच्याजवळ जायचं नाही. चुकूनही फोन करायचा नाही, आला तरी त्याचा रिसिव्ह करायचा नाही 15 दिवस. नंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा आहे की क्षुल्लक कारणावरून मित्र, रूम पार्टनर, नातेवाईक, घरचे लोक यांच्याशी वाद घालू नये. म्हणजे या काळात कोणाशी वाद घालू नये, कारण की आपलं मन शांत ठेवणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की लायब्ररीत, बाबा तू माझ्या जागेवर बसला, त्यानं इथं हे ठेवलं, तो त्याच्या इकडे तिकडे बसला, काय घेणं देणं नाही या काळात कुठलाही. किंवा रूम पार्टनरला, बाबा तो मला सकाळीला लवकर आंघोळीला जायचं होतं, यानंच बकेट उचलली, अशा फालतू गोष्टीतनी कोणाशी भांडण करायचं नाही. मग मित्र असू द्या, रूम पार्टनर असू द्या, नातेवाईक असू द्या, घरचे लोक असू द्या, किंवा लायब्ररीतला आपला एखादा पार्टनर असू द्या, बाबा इथं बसला तिथं कुठेही बसू द्या, तर आपण जाऊन कोपऱ्यात बसायचं, कारण की ते आपल्याला एक्झाममध्ये पास व्हायचं, तर आपलं डोकं शांत असणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशी नादी लागून तुमचं भलं होणार नाही. त्याच्यामुळे या काळात कोणाशी वाद घालायचा नाही. सगळ्यात आणि चौथं म्हणजे काय आहे की जागरण करू नये. रात्री जागरण म्हणजे शक्यतो अवॉइड करायचं. साधारण 11च्या आत किंवा 10:30 ते 11च्या दरम्यान तुम्ही झोपले पाहिजे. त्याच्या अगोदर जर झोपले तर फार छान. नंतर चहाच्या टपरीवर जास्त टाइमपास करू नये. म्हणजे काय होते की आपण चहा प्यायसाठी जातो, 10-15 मिनिटाचा ब्रेक, पण एखादा मित्र भेटते, एखादा काहीतरी राज्यघटनेचा किंवा करंट अफेअरचा विषय काढते, ते महत्त्वाचा असो बी त्याच्यावर जर चर्चा करत बसते, तर तसं आपल्याला करायचं नाही, कारण की आपल्याला एकच विषयावर चर्चा करून फायदा नाही ना. त्याच्यामुळे चहाच्या टपरीवर एखादा क्रिकेटची मॅच असू द्या किंवा एखादा राजकारणी विषय असू द्या, कोणता काही असू द्या, फालतूचा टाईमपास करू नये. म्हणजे फार फार तर आपलं 15-20 मिनिटं एक सफिशियंट आहे ना, तर उगाच त्याच्याशी गप्पा छाटत मॅच अशी झाली तशी झाली या गोष्टीत फालतू काही आउटपुट नाही, कारण की या 15 दिवसात अशा गोष्टी अजिबात आपण करायला नाही पाहिजे. थोडंसं क्लिअर करतो मी. नंतर आता 5 नियम झाले. आता त्याच्यामध्ये 6वा, सर्व सिलॅबस रिवाईज होईल असा अट्टास धरू नये. म्हणजे बऱ्याचदा मुलांना काटकार आहे, आपलं सगळंच रिवाईज झालं पाहिजे. रिवाईज तसं होत नसते, कारण की सिलॅबस भरपूर असते. त्याच्यामुळे अट्टाहास करू नये. नंतर जास्त टेन्शन घेऊ नये, कारण त्याने कन्फ्युजन वाढते. उगाच टेन्शन घेऊन काही फायदा होते का? तर नाही. उगाच डोकं म्हणजे कन्फ्युजन वाढायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे टेन्शन न घेता जे आहे ते आपण अभ्यास करत राहायचं. नंतर सगळ्यात महत्त्वाचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते बघा, सर्वच प्रश्न आपल्या नोट्समधील किंवा स्टडी मटेरियल्समधील एक्झाममध्ये येतील असा पूर्वग्रह धरू नये. आता का धरू नये? कारण की बघा, कारण 100 पैकी 20 ते 25 प्रश्न अनोळखी असतीलच. सगळे 100 प्रश्न आपल्या नोट्समधले किंवा स्टडी मटेरियलमधले एक्झाम हॉलमध्ये असणार आहेत का? तर नाही, तसं होत नाही. साधारण तुमचं जे काही स्टडी मटेरियल आहे त्याच्यामधले 60 ते 70% प्रश्न एक्झाम हॉलमध्ये, बाकी 25-30 किंवा 20 ते 30च्या दरम्यान हे प्रश्न आपल्याला, अनोळखी प्रश्न एक्झाम हॉलमध्ये त्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतीलच. त्याच्यामुळे उगाच असं काही आपल्या स्टडी मटेरियलमधला येईल उगाच पूर्वग्रह धरू नये, कारण की त्या अनोळखी जे 25-30 प्रश्न असतील ते आपल्याला वेळेवर टॅकल करायचे आहेत. नंतर
कट ऑफ वाढणार किंवा कमी होणार याचा विचार करू नये. बरेच मुलं म्हणजे आतापासून एक्झाम व्हायची आहे, यावर्षी कट ऑफ जास्त वाढणार, दरवर्षी कॉम्पिटिशन वाढली, हे असं भूत सध्याच घेऊ नका तुम्ही. म्हणजे कट ऑफचा डोक्यातच विचार करायचा नाही एक्झाम होईपर्यंत. त्यामुळे कट ऑफ वाढणार किंवा कमी होणार याचा विचार करत बसू नये. नंतर नातेवाईक, मित्रपरिवार याच्याशी फोनवर जास्त बोलू नये. कारण की काय असते की सगळेच नातेवाईक आपल्याला मदत करणारे नसतात किंवा मित्र काही त्रासदायक लोक सुद्धा या काळात जास्तच त्यांना जोर येतो. तर त्याच्यामुळे या गोष्टीला आपण अवॉइड केलेलं चांगलं. म्हणजे एखाद्याचा फोन आला आणि मित्र सुद्धा नातेवाईक ते नेहमीच आपलं भलं चिंतात का किंवा आपल्याबद्दल भलंच असतील असं नाही. काय काय त्रासदायक म्हणजे शक्यतो जास्त करून त्रासदायक लोक बी अशा काळात जास्त फोन करायचा प्रयत्न करतील. तर त्याच्यासोबत काहीतरी फार तर अवॉइड केलेलं तरी चालेल 10-15 दिवस, किंवा बोललं तर एकदम 2-4 मिनिटात शॉर्टकटमध्ये अटकून आपापलं काम करण्यात भलं असते. हे झालं की आपण बघा, आपण हे बघितलं आता की काय करायला पाहिजे, काय करायला न पाहिजे. आता बघू आपण की काय करायला पाहिजे. हं. डूज ज्याला आपण म्हणतो की काय करायला हवं या काळात, 2 आठवड्याच्या काळात बघा काय करावे. पहिले पहिले सांगितलेलं आहे की मी आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चांगले करावे. कारण की काय असते, याच्यावरून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि कॉन्फिडन्स एक्झामच्या 10-15 दिवस आपला कॉन्फिडन्स थोडा वाढतो. त्याच्यामुळे जेवढे आयोगाचे पहिले जे म्हणजे कोणतेही असू द्या, महिला बालविकास असू द्या, कोणताही असू द्या, एमपीसीचा पेपर, सगळे प्रश्न आपल्या नजरे खालून त्याचे उत्तरासहित ऑप्शनसहित गेलेले असलेले कधी पण चांगलं. नंतर दुसरं आहे, आपले किती वाचायचे बाकी आहे यापेक्षा किती वाचून झाले यावर भर द्यावा. म्हणजे काय म्हणायचं आहे मला, की बाबा आपलं निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त भर द्यावा नाही, द्यायचा नाहीये. म्हणजे आपलं किती वाचाय उगाच त्याचंच टेन्शन जास्त नाही, तर त्यापेक्षा आपलं वाचून किती झाले याच्यावर जास्त भर दिलेलं कधी चांगलं. नंतर स्वतःवर विश्वास ठेवावा. आता बघा की त्यावेळेस सेल्फ कॉन्फिडन्सची लेवल हाय जाणं म्हणजे त्याच्या आता विश्वास ठेवा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स पण नसावा. म्हणजे एक नंतर सर तुम्ही विश्वास ठेवला तर मी हवेतच राहत होता तसं होता कामा नये. हवेत राहिल्यानं सुद्धा हवेत राहणे, निगेटिव्ह राहणे या दोन्ही गोष्टीचे तोटे जास्त आहेत. त्याच्यामुळे स्वतःवर एक विश्वास, मी अतिविश्वास म्हटलं नाही, अतिविश्वास धोकादायक असतो. नंतर आता स्वतःवर तर विश्वास ठेवला, पण त्याच्या स्टडी मटेरियलवर पण विश्वास ठेवावा लागेल ना, नाहीतर उगाच आपल्या स्वतःच्या स्टडी मटेरियलवर डाऊट जर घेतला तरी गोंधळ होतो. म्हणजे स्वतःवर विश्वास बरोबर स्वतःच्या स्टडी मटेरियलवर सुद्धा विश्वास ठेवायचा असतो. नंतर 5 ॲप्टिट्यूड, रिझनिंग, सायन्स, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स या गेम चेंजर विषयावर जास्त भर द्यावा. याचा अर्थ असा नाही की इतिहास, भूगोल, राज्यघटना याच्यावर दुर्लक्ष करायचं. पण काय होतं की इतिहास, भूगोल, राज्यघटना यासारख्या विषयात म्हणजे आपल्याला लीड जास्त करता येत नाही. म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी आणि आपण किती काही अभ्यास केला तर जास्त त्या स्कोअरमध्ये जास्त फरक नसतो. म्हणजे आपण तिथं लीड घेऊ शकत नाही. लीड कुठं घेऊ शकतो? मॅथ रिझनिंगमध्ये, सायन्स, करंट अफेअर्स झाले, इकॉनॉमिक्स यासारख्या विषयात लीड घ्यायची संधी जास्त असते. त्यामुळे याच्यावर जरासा काय म्हणूनच त्याला मी गेम चेंजर सब्जेक्ट म्हटलं. त्याच्यावर थोडासा जास्त भर देणं गरजेचं ठरते. नंतर आहारावर योग्य लक्ष द्यावे. कारण या काळात शरीराने साथ देणे आवश्यक असते. आता बघा ह्या निर्णायक 2 आठवडे आहेत. जर आपण शरीराला साथ देत नसेल तर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्याच्यामुळे आहारावर योग्य लक्ष द्यावे. आता योग्य लक्ष द्यावे म्हणजे नेमकं काय करायचं, की शक्यतो वडापाव, तळलेले चिकन, मटण या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या. म्हणजे या काळात जास्त आपण ज्यूस पिलं पाहिजे, फळ खाल्ले पाहिजे. असा आहार घेतला पाहिजे. कारण की काय होते, तेलकट मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने गुंगी किंवा आरोग्य बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे म्हणून म्हणलं की आहारावर जास्त लक्ष द्यावे आणि कारण की शरीराला साथ देणं या काळात फार महत्त्वाचं असते. या काळात सतत पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा. म्हणजे आपला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा जो अप्रोच आहे या काळात 15 दिवसाच्या काळात हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. नंतर मन शांत ठेवण्यासाठी हलका व्यायाम, योगासन, प्राणायाम यावर भर द्यावा. कारण की मन जर डिस्टर्ब झालं तर गोंधळ होऊ शकते. त्यामुळे थोडासा एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास ज्याला जसं-जसं जमेल तसा त्यानं थोडंसं ध्यान, प्राणायाम, योगासन किंवा जे काही व्यायाम असेल हलका-फुलका तो करण्यावर भर द्यावा. होप करतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायद्याच्या वाटत असतील. वाटल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक